This is 8th lecture of topic plant water relation. To discuss next article, path of translocation. Path of translocation. याचा अर्थ काय होतो? कालच्या लेक्चरला आपण फूड कशा पद्धतीने वनस्पतीमध्ये वाहून नेलं जातं त्याला ट्रान्सपोर्ट ऑफ फूड असं म्हटलं होतं. यालाच खऱ्या अर्थानं ट्रान्सलोकेशन ऑफ फूड असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे वनस्पतीमध्ये अन्न पदार्थांचं जे वहन केलं जातं किंवा अन्न पदार्थ पूर्णपणे वनस्पतीमध्ये जे वाहून नेलं जातं याच संकल्पनेला खऱ्या अर्थानं पाथ ऑफ ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. हीच संकल्पना आपण टू द पॉइंट्स विथ द हेल्प ऑफ दीज पॉइंट्स वी डिस्कस दिस कन्सेप्ट पाथ ऑफ ट्रान्सलोकेशन. कारण तुम्हाला 2 मार्काला बोर्ड थेरीला आर्टिकल पडलं जाऊ शकतं, राईट ए शॉर्ट नोट ऑन, या पद्धतीनं कसाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यामध्ये नेमकं कोणती उत्तरामध्ये पॉइंट्स असायला हवेत ते या ठिकाणी मी नोट्स म्हणून तुमच्या समोर दिलेले आहेत आणि याच मुद्द्यांच्या आधारे आपण हे समजून घेऊया. ऍक्च्युली फूड इज ट्रान्सलोकेटेड टू लॉंगर डिस्टन्स इन हायर प्लांट. ज्या मोठमोठ्या वनस्पती असतात, मग वड असेल, आंबा असेल, या पद्धतीच्या ज्या मोठमोठ्या वनस्पती असतात त्यांच्यामध्ये अन्न पदार्थांचं वहन लांब लांबून केलं जातं. कारण त्यांची उंची खूप मोठी असते आणि साहजिकच सर्व भागापर्यंत अन्नाचं वहन होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये अत्यंत जास्त असं अंतर असलेलं आपल्याला दिसून येतं. Sieve tubes and vessels are structurally suited for vertical translocation. मग हे अन्नाचे घटक किंवा अन्न पदार्थ वाहून नेण्यासाठी त्या वनस्पतीमध्ये स्वतंत्र असं काहीतरी असायला हवं. जसं की आपल्या शरीरामध्ये ब्लड वाहून नेण्यासाठी ब्लड वेसल्स असतात, रक्तवाहिनी असतात, तशाच पद्धतीनं प्लांट बॉडीमध्ये फूड वाहून नेण्यासाठी त्याचं ट्रान्सलोकेशन करण्यासाठी आतमध्ये ट्यूब्स असायला लागतात किंवा नलिका असायला लागतात आणि त्या म्हणजे या ठिकाणी सिव ट्यूब्स अँड व्हेसल्स असं म्हटलं जातं आर स्ट्रक्चरली suited for vertical translocation. वर्टिकल म्हणजे कोणतंही झाड उभ्या डायरेक्शन नसतं, व्हर्टिकल किंवा लॉन्जिट्युडिनल ऍक्सिसला असतं, असं उभं झाड असतं आणि अन्न पदार्थांचं असं उभं स्वरूपात वहन होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शक्यतो सिव ट्यूब्स किंवा व्हेसल्स ह्या वनस्पतीच्या बॉडीमध्ये असलेले आपल्याला दिसून येतील. Phloem tissue is responsible for flow of food in downwardly direction. कोणतीही प्लांट बॉडी घेतलं की त्या ठिकाणी जे टिश्यू असतात ते मेनली झायलेम, फ्लोएम वगैरे असं म्हणतो. त्यामध्ये या ठिकाणी महत्वाचा फ्लोएम असेल. फ्लोएम टिश्यू इज रिस्पॉन्सिबल फॉर फ्लो ऑफ फूड इन डाउनवर्ड डायरेक्शन. वरून अन्न खाली जातं. कारण शक्यतो अन्न कुठं तयार होतं? ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट बॉडी. ग्रीन पार्ट कोणता असतो? शक्यतो लीव्स, झाडाची पानं. कारण त्याच्यामध्ये कोण असतं? क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित लवक आणि फोटोसिंथेसिस कुठे घडतं? अन्न तयार करण्याची प्रक्रिया क्लोरोप्लास्ट म्हणजे शक्यतो पानामध्ये घडेल.
आणि मग पानामध्ये अन्न तयार झालेलं स्टेम म्हणजे ज्या फांदे खोड असेल त्याला मिळणं गरजेचं आहे, खाली मुळाला सुद्धा मिळणं गरजेचं आहे, आणि म्हणून त्या अन्न पदार्थाचं वहन उभ्या स्वरूपात वरून खालच्या दिशेनं झालेलं आपल्याला दिसून येतं. लॅटरल ट्रान्सलोकेशन ऑक्युअर्स. लॅटरल याचा अर्थ या ठिकाणी आपण हॉरिझॉन्टल स्वरूपात घेऊया, कारण फांद्या या पद्धतीने सुद्धा अशा कडेला सुद्धा असू शकतात किंवा असतात. कडेला सुद्धा पूर्णपणे वहन होणं गरजेचं आहे, ट्रान्सलोकेशन होणं गरजेचं आहे. लॅटरल ट्रान्सलोकेशन ऑक्युअर्स फ्रॉम फ्लोएम टू कॉर्टेक्स. कारण अशी जर मोठी वनस्पती असेल, मोठा बुंदा असेल, तर कडेला बाह्य भागापर्यंत सुद्धा अन्नाचं वहन होणं गरजेचं आहे. फाया मेडुलरी रेट्स इन स्टेम. कडेला जर अन्न पदार्थाचा पुरवठा व्हायचा असेल, हॉरिझॉन्टल ऍक्सिस मध्ये व्हायचं असेल आडव्या स्वरूपात, तर त्या ठिकाणी मेडुलरी रेटचा उपयोग झालेला दिसून येतो. म्हणजे मध्यभागी असणारे दोरखंडासारखं रेषासारखं स्ट्रक्चर असतं, त्याला त्या ठिकाणी आपण मेडुलरी रेज असं म्हणतो. फूड इज ऑलवेज ट्रान्सलोकेटेड इन द फॉर्म ऑफ सुक्रोज इन डिझॉल्व्ड कंडिशन ऑर स्टेट. विरघळलेल्या स्वरूपात हे जे फूड आहे ते कोणत्या स्वरूपात असतं? सुक्रोज. अँड ऑलवेज कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट फ्रॉम सोर्स टू सिंक. जिथं अन्न तयार होतं म्हणजे झाडाच्या पानामध्ये अन्न तयार होईल तर तो त्याचा सोर्स असेल, आणि जिथं त्या अन्नाचं युटिलायझेशन केलं जातं, वापर केला जातो, त्याला सिंक म्हटलं जातं. या पद्धतीनं सोर्स टू सिंक अन्न तयार केलं जातं, तिथून ते वापरलं जातं तिथपर्यंत हे सर्व अन्न पदार्थाचं वहन आहे ते सुक्रोज या स्वरूपात केलं जातं. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. The transport of food occurs in either vertical म्हणजे उभं or horizontal means lateral आडव्या स्वरूपात. दोन्ही पद्धतीनं अन्न पदार्थाचं वहन होतं, म्हणजेच ट्रान्सलोकेशन होतं किंवा ट्रान्सपोर्ट होतं. हे बेसिकली माहिती असणं गरजेचं आहे. द नेक्स्ट, या ठिकाणी आता हे दोन्ही व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. व्हर्टिकल म्हणजे उभ्या स्वरूपात ट्रान्सलोकेशन कसं घडतं, आणि लॅटरल म्हणजे आडव्या स्वरूपात कसं अन्नाचं वहन होतं. हे दोन्ही कन्सेप्ट सुद्धा आपण आता व्यवस्थित समजून घेऊया. द नेक्स्ट, व्हर्टिकल अँड लॅटरल ट्रान्सलोकेशन. जे आपण दोन प्रकार पाहत होतो, व्हर्टिकल म्हणजे उभं, लॅटरल म्हणजे हॉरिझॉन्टल थोडक्यात आडवं. या दोन स्वरूपात अन्न पदार्थांचं वहन वनस्पतीमध्ये नेमकं कसं घडतं किंवा त्या प्रकारामध्ये काय घडतं हे बेसिकली आपण समजून घेणं गरजेचं आहे. फर्स्ट अबाउट व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन. उभ्या स्वरूपात ट्रान्सपोर्ट ऑफ फूड इज ट्रान्सलोकेटेड इन डाउनवर्डली डायरेक्शन वरून खालच्या दिशेनं फ्रॉम लीव्स टू रूट. आता झाडाची पानं वरच्या दिशेला असतात, अन्न तिथं तयार झालेलं आहे. अन्न जिथं तयार होतं त्याला सोर्स म्हटलं जातं. म्हणजे पानांच्या मध्ये अन्न तयार होतं तर तो झाला सोर्स. तिथून अन्न खालच्या दिशेने गेलं उभ्या स्वरूपात, मुळापर्यंत जातं, आणि तिथपर्यंत जात असताना त्याचा वापर होतो. या ठिकाणी त्याला सिंक असं म्हटलं जातं. म्हणजे लीव्स टू रूट, दॅट इज नथिंग बट सोर्स टू सिंक. इट ऑल्सो ऑकर्स इन अपवर्ड डायरेक्शन.
बरोबर आहे. अन्नाचं वहन वरच्या बाजूनं खालच्या दिशेनं जातं, हे अगदी बरोबर आहे. पण फक्त असंच घडत नाही, तर वरच्या दिशेनं सुद्धा अन्नाचं वहन होतं. It also occurs in upward direction during germination of seed. म्हणजे एखादं बी जमिनीमध्ये आपण पुरलं, त्याला खत पाणी घातलं, तर ती जर्मिनेशन ऑफ सीड म्हणजे ती बी रुजते आणि पुन्हा वरती असं छोटासा कोंब येतो. या ठिकाणी काय होतं, ती जी काही एनर्जी आहे अन्नाचं वहन खालून वरती जातं. इट ऑल्सो ऑकर्स इन अपवर्ड डायरेक्शन, खालून वरच्या दिशेनं ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड, जेव्हा बी रुजते तेव्हा. अजून दुसऱ्या प्रकारे वरच्या दिशेनं अन्नाचं वहन होतं. ते कसं? फ्रॉम लीव्स टू ग्रोइंग पॉइंट. समजा ही वनस्पती आहे आणि या पद्धतीने ही पानं असतील, पण हा शेंडा वरती वाढतोय, हा शेंडा वरती वाढतोय, ह्या पानापासून असं वरच्या दिशेनं सुद्धा अन्नाचं वहन होतं. फ्रॉम लीव्स टू ग्रोइंग पॉइंट ऑफ स्टेम, फ्लावर्स अँड फ्रुट्स. समजा इथं फूल आलं किंवा फळ आलं, तर इथून अन्नाचं वहन वरती सुद्धा जाणं गरजेचं आहे. म्हणजे या पद्धतीनं अन्नाचं वहन दोन्ही दिशेनं होतं. शक्यतो वरून खालच्या दिशेनं होतं, पण कधी कधी खालून वरच्या दिशेनं सुद्धा होतं, पण ते उभ्या स्वरूपात होतं, म्हणून याला व्हर्टिकल ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. द नेक्स्ट लॅटरल म्हणजे हॉरिझॉन्टल, आडव्या स्वरूपात. इट ऑकर्स इन द रूट अँड स्टेम. वनस्पतीला जी काय मुळं असतील, ह्या मुळामध्ये आणि स्टेम म्हणजे खोडामध्ये शक्यतो या पद्धतीचं ट्रान्सलोकेशन होतं. When food is translocated from phloem to pith, ह्या स्टेम मध्ये जे काही फ्लोएमचे टिश्यू असतात तिथून पिथ पर्यंत जे अन्नाचं वहन होतं त्याला काय म्हणलं जातं? रॅडियल ट्रान्सलोकेशन. 5 फ्लोएम टू कॉर्टेक्स. फ्लोएम पासून कॉर्टेक्स म्हणजे बाहेरच्या बाजूला जे अन्नाचं वहन होतं त्याला काय म्हणलं जातं? टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन. म्हणजे फ्लोएम पासून पिथ पर्यंत जे अन्नाचं वहन होतं त्याला रॅडियल ट्रान्सलोकेशन, आणि फ्लोएम पासून कॉर्टेक्स म्हणजे बाह्य भागाला जे अन्नाचं वहन होतं याला टँजेन्शियल ट्रान्सलोकेशन असं म्हटलं जातं. द ट्रान्सपोर्ट ऑफ फूड थ्रू फ्लोएम इज बायडायरेक्शनल. मगाशी म्हटल्याप्रमाणे वरून खालच्या दिशेनं किंवा खालून वरच्या दिशेनं किंवा रॅडियल आणि टँजेन्शियल या दोन्ही दिशेनं अन्नाचं वहन होतं, आणि म्हणूनच वनस्पतीच्या सर्व भागांना व्यवस्थित अन्नाचा पुरवठा होतो, आणि म्हणूनच त्या वनस्पतीची वाढ आणि विकास व्यवस्थित झालेला आपल्याला दिसून येतो. The next concept, mechanism of sugar transport through phloem. शुगरचं कशा पद्धतीनं वहन होतं फ्लोएमच्या मदतीनं किंवा फ्लोएमच्या साह्यानं, हा तो कन्सेप्ट आपण या ठिकाणी समजून घ्यायचा. 1 2 3 या पद्धतीनं आपण 8 मुद्दे घेतलेले आहेत. With the help of these 8 points we discuss about mechanism of sugar transport through phloem. We see one by one. Ernst Munch हा सायंटिस्ट आहे. Ernst Munch proposed that photosynthetic cell synthesize glucose.
म्हणजे झाडाच्या पानामध्ये जे काय हरित लवक असेल, क्लोरोप्लास्ट असेल, त्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण नावाची प्रक्रिया होते. म्हणजे अन्न तयार होतं. अन्न नेहमी कोणत्या स्वरूपात तयार होईल? एनर्जी, ग्लुकोज, एटीपी या पद्धतीनं तयार होत असते. म्हणजे ग्लुकोज तयार झालं, एनर्जी तयार झाली. हेन्स इट्स ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन इनक्रीज. तिथल्या ज्या काही पेशी असतील त्याच्यामधलं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन असेल ते इनक्रीज. कारण त्या पेशींच्या मध्ये अन्न तयार झालं, ग्लुकोज तयार झालं. ड्यू टू एंडोस्मोसिस ऑफ वॉटर. बाहेरचं पाणी आतमध्ये घेतलंय. फ्रॉम सराउंडिंग सेल अँड झायलेम इज ऍब्सॉर्ब. सभोवतालचं जे काही पाणी असेल ते पाणी शोषून घेतलं जातं. साहजिकच पेशीची साईज अजून वाढते. द सेल बिकम्स टर्जिड. पेशी पूर्णपणे अशी फुगते. कारण पाणी सामावून घेतलंय, ग्लुकोज वाढलंय, ग्लुकोज लेवल वाढली, त्यामुळे पेशी कशी होते? टर्जिड. ड्यू टू इनक्रीज टर्गर प्रेशर. साहजिकच टर्गर प्रेशर वाढलेला आहे, त्यामुळे पेशी गोलाकार, फुगीर अशा पद्धतीने होते, टर्जिड होते. शुगर फ्रॉम फोटोसिंथेटिक सेल इज फोर्स्ड अल्टिमेटली इनटू द सीव ट्यूब्स. त्या झाडामध्ये ज्या काही पोकळ नलिका असतात, ज्याला आपण सीव ट्यूब्स किंवा मगाशी व्हेसल्स असं म्हटलं होतं, त्या सीव ट्यूब्स मध्ये काय केलं जातं बघा? शुगर फ्रॉम फोटोसिंथेटिक सेल. पेशीमध्ये जी शुगर तयार झाली ती इज फोर्स्ड अल्टिमेटली इनटू द सीव ट्यूब्स. त्याचा परिणाम ते ग्लुकोज म्हणजे अन्न सीव ट्यूब्स मध्ये फोर्सफुली प्रेशरनं पाठवलं जातं. जसं आपल्या बॉडीमध्ये हार्ट मध्ये ब्लड असतं, ते हार्ट ब्लड पंप करतं आणि म्हणून फोर्सफुली रक्त वाहिन्यामध्ये एंट्री करतं. अगदी त्याच पद्धतीनं इथं पेशीमधलं जे ग्लुकोज आहे ते फोर्सफुली पुश केलं जातं इनटू द सीव ट्यूब्स ऑफ द व्हेन. दिस इज कॉल्ड लोडिंग ऑफ व्हेन. याला लोडिंग ऑफ व्हेन म्हटलं जातं. त्या ट्यूब्स मध्ये ग्लुकोज सोडलेला आहे म्हणजे त्या लोड झाल्या आणि म्हणून या कन्सेप्टला लोडिंग ऑफ व्हेन म्हटलं जातं. आता याच्या विरोधात कन्सेप्ट होईल म्हणून इथं स्टार केलेला आहे पहा. इथपर्यंत जे झालं त्याच्या आता ऑपोजिट घडेल. ऍट द सिंक एंड. मगाशी अन्न तयार झालेलं होतं म्हणून त्याचं वहन झालं. आता ते अन्नाचं काय होईल? वापर होईल, युटिलायझेशन होईल, म्हणजे सिंक होईल. ऍट द सिंक एंड रूट सेल युटिलाइज शुगर. ते साखर वापरून टाकतं, एनर्जी वापरून टाकतं. अँड ऑल्सो पॉलिमराइज एक्सेस शुगर इनटू द स्टार्च. त्यातून जी काही शुगर राहिली असेल वापरून सुद्धा त्याचं रूपांतर कशामध्ये केलं जातं? स्टार्च मध्ये. याचा अर्थ पूर्ण एनर्जी ग्लुकोज संपली. इट्स ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन इज लोअर. साहजिकच त्याचं ऑस्मोटिक कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. एक्झॉस्मोसिस ऑकोर्स. आता बाहेरचं आत घेण्याच्या ऐवजी आतलं बाहेर ही प्रक्रिया घडेल. एक्झॉस्मोसिस ऑकोर्स. वॉटर इन द रूट सेल इज लॉस्ट. पूर्णपणे पेशीतलं जे काही पाणी असेल ते पूर्णपणे या ठिकाणी नाहीस होईल. टर्जिडिटी ऑफ द सेल अँड टर्गर प्रेशर लोअर. पेशीतलं जर पूर्णपणे पाणी नाहीस झालं, एक्झॉस्मोसिस घडलं, ग्लुकोज एनर्जी वापरून टाकली,
म्हणजे ग्लुकोज वापरलं पेशीतलं, पेशीतलं पाणी बाहेर गेलं, पेशी पोकळ होईल, म्हणजे टर्जिडिटी ऑफ सेल अँड टर्गर प्रेशर लोअर, फूड इज ट्रान्सलोकेटेड अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट पॅसिवली. आणि मग फूड काय केलं जातं, ट्रान्सलोकेटेड अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट पॅसिवली. मग अन्न या पद्धतीनं ट्रान्सलोकेशन होईल, त्याचं वहन होईल, कॉल्ड ॲज अ व्हेन अनलोडिंग. आणि या कन्सेप्टला व्हेनचं अनलोडिंग असं म्हटलं जातं. म्हणजे व्हेन लोडिंग आणि व्हेनचं अनलोडिंग या पद्धतीनं अन्न पदार्थ जर शिव ट्यूब्स मध्ये प्रेशरनं फोर्सफुली एंट्री केलं तर त्याला व्हेन लोडिंग म्हटलं जातं. आणि त्याच्या अपोजिट कन्सेप्ट म्हणजे व्हेन अनलोडिंग हे या ठिकाणी मेकॅनिझम ऑफ शुगर ट्रान्सपोर्ट थ्रू फ्लोएम, या ठिकाणी हे महत्वाचे 8 पॉइंट्स तुम्हाला त्या ठिकाणी एक्सप्लेन करावे लागतील. कदाचित हे 3 मार्काला हा कन्सेप्ट विचारला जाईल किंवा 4 मार्काला सुद्धा विचारला जातो. आणि म्हणून हा मुद्दा त्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. आय होप यू अंडरस्टँड टुडेज दिस कन्सेप्ट.